पारे गोविरांनो, आता मला काल फोन आले का सर तुमचे पहिले जे व्हिडिओ बरोबर समजत नाही आहेत, तर त्याच्यासाठी मी आज हा सगळा मिक्सचा कार्यक्रम घेत आहोत तुमच्यासाठी. कोणता 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 2 अंकी स्क्वेअर, 3 अंकी स्क्वेअर, त्याच्यानंतर स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट. हे सगळे प्रोग्राम मी आता एकत्रित घेतो, एक एक उदाहरण देतो. तिथल्या थोडशा काही हे बघा आणि इथल्या काही बघा. इथं एक एकच उदाहरण देतो. याचा अर्थ असा समजा नको की समजणार नाही, पुन्हा काहीतरी नवीन होईल तेव्हा मी पुन्हा नवीन काहीतरी सांगत राहील. पण लक्ष द्या, सगळ्यात पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्यामध्ये मास्टर माइंड क्लासच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि पहा आता पहिले 2 अंकी गुणाकार. 2 अंकी गुणाकारामध्ये काय मी सांगितलं तुम्हाला, 1 2 1 इकडून इकडे जावायचा. आता जसं एक्झाम्पल मध्ये आहे 78 गुणिला 94. कसा सॉल्व करायचा, पहिले याले बघायचा. 8 32, 32 चे 2 वाचले, 3 वाचले. आता काय म्हणते इकडे डबल मल्टिप्लाय, क्रॉस टू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7 28, 9 8 72 झाला. 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 चे 3 हातच्या 1, 8 आणि 2 10, 103, 103 चे 3 वाचले 10. मग याले क्रॉस करायचा. पहा हे सिंगल रेषा आहे. 9 7 63, 63 न 10 73 झाला ना. घंटो का काम मिनिटो में, घंटो का काम मिनिटो में पाहिजेत आपल्याला. लवकरात लवकर परीक्षेत पास व्हायसाठी काय करावं लागते, तर परीक्षेत पास व्हायसाठी स्मार्टनेस आवश्यक आहे ना. स्मार्टनेस कसं आहे, ते एका दिवसात येईल का पावडर लावल्यानं? 2-4 वेळा, 10 वेळा तो करावा लागेल. जेवढा जास्त शिकवाल तेवढा जास्त सोपा होईल. तुम्ही नेहमी तेच करत राहा तर सोपा होईल. करत्या का आज करत्या उद्या सोडून देत्या. आता 3 अंकी पहा. 3 अंकी काय म्हणते, इकडून 1 2 3 2 1. सिंपल. कोणतेही अंक घ्या, मी आपल्या मनाचे घेतो. 4 5 6 7 8 9. सिंपल मल्टिप्लाय करायचे. काय करावं लागते, पहिले 2 तर इथं घेतला का, पण येथे जसे 2 घेतला तसे इकडे 2 घ्यावा. पहिले सिंगल मल्टिप्लाय. 6 9 54, 54 चे 4 हातचे 5. आता क्रॉस मल्टिप्लाय 2 अंकाचा. 5 9 45, 6 8 48. बेरीज करा. 10 आणि 8 18, हातच्या 1, 8 आणि 1 9, 98 चे 8. आता तिसरा आला. तिसरा मी सांगत होतो आयडिया, सोपी आयडिया. हा एवढी मोठी रेषा समजली नाही आपल्याला, तर अशा प्रकारे करायच्या. ह्या क्रॉसले या क्रॉस सोबत, म्हणजे पहिल्या लाईनीच्या अंक शेवटच्या लाईनीच्या अंकाच्या शेवटच्या अंकासोबत. 4 9 36. इकडे याला याच्या बरोबर, म्हणजे sin 7 42. याला इकडे 5 8 40. 2 आणि 6 8 आणि 9 17 चे 7 हातच्या 1, 5 आणि 4 9 3 12, 127 चे 7 हातचे 12. आता तिसरी स्टेप झाली, हे क्रॉस झाली बरं मल्टिप्लाय 8 45. आता 3 स्टेप झाले आपले. 3 स्टेपचे आन्सर आले, तर शेवटचा अंक कॅन्सल करून द्या, म्हणजे 2 अंक वाचतात. क्रॉस म्हणते 4 8 32, 5 7 35. बेरीज करा. 5 आणि 4 9, 3 आणि 3 6 आणि 1 7, 79 चे 9 हातचे 7. आता याला पण लास्ट कॅन्सल करा, म्हणजे सिंगल लाईन वाचली. 4 7 28, 28 न 7 35. झाला का नाही? झाला का नाही? जास्त काही करावं लागत बिलकुल नाही. आता पहा 4 अंकी. आता पहा 3 अंक जसे झाले. पहा मी आता तुमच्या एकाच बोर्डावर 2 अंकी, 3 अंकी आणि 4 अंकी करत आहोत. सगळं व्यवस्थित पहा, काही होत नाही. 4 अंकी करायचे आहे. कसं आहे, सिंगल, डबल, नंतर ट्रिपल. ट्रिपल तर माहित आहे ज्याला. 4 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन, 4 लाईन, 3 लाईन, 2 लाईन, 1 लाईन. बस एवढा सोपा आहे, बाकी काही हार्ड नाही आहे याच्यामध्ये. बरं, आता उदाहरण पहा. किती वेळा सुटते रे बाबा, 5 6 7 8 3 4 5 6. मी आपल्या मतानं अंक घेतलो कायच्यासाठी, तुम्हाला समजावं म्हणून. पहा पहिले 3 पर्यंत तर शिकला आपण. येथे 3 पर्यंत इथं शिकला. आता 3 पर्यंत मी सरळ सरळ बनवून देतो. 8 सकम 48, 48 चे 8 हातचे 4, 7 सकम 42, 8 पंचे 40, 4 आणि 2 6, 4 आणि 4 8, 86 चे 6. आता राहिले
तिसरी स्टेप 6 6 36 8 32 7 5 35 5 2 7 7 13 7 20 21 च्या 1 हातचे 2 3 त्या 9 2 11 111 111 च्या 1 हातचे 11. आता चौथी स्टेप, हे चौथी स्टेप काय आहे? चौथी स्टेप हे अशा प्रकारची आहे. फक्त एकदा व्यवस्थित बघा. ह्या अंकाला ह्या अंकासोबत क्रॉस करायचा मल्टिप्लाय 5 सक 30, ह्या अंकाला या अंकासोबत क्रॉस करायचा 8 तिया 24, नंतर ह्या अंकाला या अंकासोबत क्रॉस करायचा 6 पंचे 30, ह्या अंकाला या अंकासोबत क्रॉस करायचा 7 28, 8 आणि 4 12 आणि 1 13 चे 3 हातच्या 1 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 3 11 आणि 1 12 123 123 चे 3 हातचे 12. आता 12 आले, 4 अंक उत्तर आले आपले. शेवटचे कॅन्सल करा. 5 5 25, 7 तिया 21, 6 24. बेरीज करा. 2 पंचे 2 आणि 5 7, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12 चे 2 हातच्या 1 6 आणि 1 7 आणि 1 8 82 चे 2. आता पुन्हा लास्ट कॅन्सल करा. 2 अंक येतात. 2 अंकाचा मल्टिप्लाय करा. 5 20 साइन तिया 18, 8 आणि 8 16 चे 6 हातच्या 1 4 46 चे 6 हातचे 4 5. मग लास्ट हा पुन्हा कॅन्सल करा. 5 तिया 15 15 आणि 4 19, 5 तिया 15. मी सरळ करायला लागलो कारण मला ते सवय झाली आता. तर अशा प्रकारे तुमचे हे 3 अंकापर्यंत झालेले आहेत. आता आपल्याला शिकायचे आहे स्क्वेअर. स्क्वेअर 2 अंकी स्क्वेअर. मी 4 2 अंकी स्क्वेअर घेतो. मी तुम्हाला पॉइंट लिहून देत नाही. माझ्या जो पूर्वीचा 2 डिजिट आणि 3 डिजिट स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये पॉइंट बघून घ्या आणि सोडवा. काय सिंपल आहे, मी 5 सोडवून देतो. पहिले तर तुम्हाला सांगितले आहे ज्याच्या मागे 5 आहे त्याला कसं सोडवायचं. 5 चा स्क्वेअर 25 आणि 1 जर आहे तर 1 च्या समोरचा अंक 2 2 1 2 225. एक्झाम्पल मध्ये पुन्हा घेऊ आपण 35. 5 चा स्क्वेअर 25, 3 च्या समोर 4 असला तर 4 तिया 12 1225. आता पुन्हा जर ज्याच्या मागे शेवटी 0 आहे, 0 1 0 असला तर 2 0 लावा. 2 चा वर्ग 4. 300 आहेत तर 2 0 घ्या तर 2 चे 4 तर 3 चा स्क्वेअर पुन्हा. अशा प्रकारे हे 2 अंकी म्हणजे शेवटी 5 आणि 0 असले तर. आता बघा कॉमन डिजिट, कॉमन म्हणतो रेग्युलर डिजिट. तर रेग्युलर डिजिट मध्ये आपण एक्झाम्पल घेऊ. 6 च्या 64 चा स्क्वेअर काढायचा आपल्याला. 64 चा स्क्वेअर काढायचा पहा. तर काय पहिले सिंगल एकक स्थानाच्या वर्ग. 4 चा वर्ग 16, 16 चे 6. बॅलन्स किती राहिला 1. लिहून घ्या. नंतर ह्या दोघा संख्येच्या गुणाकाराच्या डबल. 6 च्या 24, 24 दुने 48 ने 49, 49 चे 9 हातचे 4. 6 6 36, 36 न 4 40. किती सिंपल आहे. पुन्हा पहा 79 एकक स्थानाचा वर्ग. 9 चा वर्ग 81, 81 च्या 1 हातचे 8. 9 7 63, 63 दुने 126, 126 न 8 134 हातचे 13. 7 7 49, 49 50 60 62 झालं. आता जाऊया 3 डिजिट. 3 डिजिट काय 4 5 6 3 डिजिटच्या. पहिले एकक स्थानाच्या वर्ग. एकक स्थानाच्या वर्ग पहा. मी इथं पॉइंट लिहून देत नाहीये कारण आपल्याला व्हिडिओ छोटासाच करायचा आहे 10 ते 12 मिनिटाचा आणि इथं विषय संपवून द्यायचा आहे. ते तुम्हाला समजलेले नाहीये ते मी इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तिथं लिहिलेले आहेत आपले पॉइंट सगळे. ते पॉइंट पुन्हा वाचा. एकक स्थानाच्या वर्ग तर 6 चा वर्ग आहे 36, 36 चे 6 गुणिले 3. नंतर इकडे बघा 6 पंचे 30, 30 दुने 60, 60 आणि 3 63 हातचे 6. नंतर एकक आणि शतक स्थानाच्या गुणाकाराच्या डबल. 4 4 सक 24, 24 दुने 48, 48 6 54 प्लस दशक स्थानाच्या वर्ग. 54 5 5 25, 54 25 5 4 9 7 2 9 5 2 7 4 पंचे 20, 20 20 दुने 40, 40 न 7 47, 47 चे 7 हातचे 4. मग सिंगल 4 च्या 16, 16 च्या 20 झालं. बघा मी जास्त उदाहरण सोडून दिले नाही तुम्हाला. फक्त मी तुम्हाला एक आयडिया दिली. कसं असते आपल्याला स्पर्धेत उतरायचं आहे तर आपल्याला जास्त मेहनत करावं लागते. शिक्षकांना मेहनत करावं लागत नाही. हा शिक्षक तुम्हाला गाईड करू शकतात. आपण विद्यार्थी आहोत लक्ष द्या. विद्यार्थी आहोत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसारखं वागावं. पण आपण काय करायलो विद्यार्थ्यांनी आजच्या विद्यार्थी काय वागायला साहेबासारखा वागायला. त्याच्यामुळे काहीच फायदा नाही. थोडं थोडं शिका. काय होईल थोडं थोडं शिकल्याने तुम्हाला काहीतरी मिळेल.
नाहीतर काय परीक्षा आली म्हणून फॉर्म भरायचे म्हणून कुठेतरी क्लासेस लावायचे, 6 महिने करायचे, 6 महिन्यानंतर म्हणायचं पुढच्या वेळेस परीक्षा आल्यानंतर करू, तो होणार नाही दादा. बरं, याच्यानंतर आज आपला डेसिमलच्या व्हिडिओ येणार आहे. आज मी पुन्हा एक व्हिडिओ टाकणार आहे, तो डेसिमलच्या दुपारी. याच्या पहिले तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट टाका आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे सांगा. धन्यवाद.